नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 3च्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बँकिंग या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे 31 ऑक्टोबर 2025 रोजीची प्रश्नपत्रिका आहे. 30 मार्काचा हा पेपर आहे. 2 क्रेडिटचा हा विषय आहे. ठीक आहे. तर बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, MCQचा पॅटर्न कसा असतो, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि आपण कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर समजते. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. बघा, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. 4 प्रश्न आहेत आणि 4 मार्क या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न यामध्ये, खालीलपैकी कोणती सेवा डिजिटल बँकिंगचा भाग नाही? ATM, POS, पासबुक नोंद आणि UPI. तर बघा, काय विचारलं आपल्याला की कोणती सेवा डिजिटल बँकिंग नाही असं विचारलंय. ठीक आहे. ATM आहे, POS आहे, UPI आहे, पासबुक नोंद नाही आहे. ठीक आहे, हे डिजिटल नाही. आता ATM म्हणजे त्याचं फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, ऑटोमेटेड टेलर मशीन. POS म्हणजे पॉइंट ऑफ सेल आणि UPI म्हणजे आपल्याला माहिती आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे. हे जे फुल फॉर्म लक्षात ठेवा. ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन, POS म्हणजे पॉइंट ऑफ सेल आणि UPI म्हणजे त्याचं फुल फॉर्म आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर बघा, याचं उत्तर आहे पासबुक नोंद, ऑप्शन सी. पुढे दुसरा प्रश्न, RTGS चे पूर्ण रूप काय आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, रॅपिड ट्रान्सफर ग्रॉस सर्व्हिस, रिअल ट्रान्सफर जनरल सेटलमेंट, रेडी ट्रान्झॅक्शन गेटवे सिस्टीम. तर RTGS जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. RTGS जे आहे कधी सुरू झालं? 2004 पासून RTGS सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. 2 लाखाच्या वर रक्कम असेल तर त्यासाठी RTGS करता येतं. RTGS ही सुविधा उपलब्ध आहे. तर पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, मोठ्या रकमेच्या तत्काळ व्यवहारासाठी सर्वात योग्य प्रणाली कोणती? NEFT, RTGS, UPI आणि IMPS. तर मोठी रक्कम असेल तर त्यासाठी आहे RTGS आणि 2 लाखापर्यंत रक्कम असेल तर NEFT. 2 लाखाच्या वर असेल तर त्यासाठी RTGS ही सर्वात योग्य प्रणाली आहे. ठीक आहे. NEFT म्हणजे काय? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. कधी सुरुवात झाली NEFT? 2005 ला. आणि RTGS कधी सुरू झालं? 2004 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा वर्ष हे पण. फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. NEFTचं नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, RTGS जे आहे ते रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, UPI जे आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि IMPS जे आहे, IMPSचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न चौथा जे आहे, डिजिटल पेमेंटमध्ये टोकनायझेशनचा उपयोग कशासाठी होतो? वेग, सुरक्षा, मोफत व्यवहार आणि बोनस पॉईंट्स. तर बघा, टोकनायझेशन जे आहे त्याचा उपयोग सुरक्षेसाठी, सेफ्टी, त्यासाठी उपयोग होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न पहिल्यातील ब आहे, चूक की बरोबर ते सांगा. 2 प्रश्न आहेत, 2 मार्कासाठी. एका प्रश्नाला 1 मार्क. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड सारखेच असतात, हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. डेबिट कार्ड वेगळं आणि क्रेडिट कार्ड वेगळं. त्यानंतर पुढे, डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी मार्गदर्शक तत्वे RBI देते, हे वाक्य बरोबर आहे. जे काही बँकिंग संबंधित जेवढे काही व्यवहार असतील, जेवढे काही नियम असतील, जेवढे काही रूल्स रेग्युलेशन असतील, ते सर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना पुरवलं जातं. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. पुढे बघा,
प्रश्न दुसरा जो आहे, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. 6 मार्कासाठी प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारले गेले. 3 मार्काला 1 प्रश्न आहे. तर बघा पहिला प्रश्न काय सांगितलं या ठिकाणी, मोबाईल बँकिंगवर थोडक्यात नोंद लिहा. टिपा लिहायचं आपल्याला लिहायचं आहे. मोबाईल बँकिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ व्याख्या आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे ब मध्ये एनईएफटी म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. एनईएफटी म्हणजे काय, एनईएफटीचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे बघूया आणखी काय प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ते सोयीस्कर होईल. तर बघा प्रश्न तिसरा, खालील प्रश्नावर लघुनिबंध म्हणजे थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, लघुत्तरी प्रश्न आहे. 6 मार्कासाठी हे देखील. कार्ड्सचा इतिहास व त्यांचे प्रकार स्पष्ट करा. जसं की डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, इतर काही जे कार्ड असतील त्याचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इतिहास आणि त्यांचे प्रकार लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा दीर्घोत्तरी. ठीक आहे. तर बघा हे देखील 6 मार्काचं आहे. 2 प्रश्न विचारले गेले. दोन्हीपैकी जे आपल्याला सोपं वाटतं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं असं प्रश्न आपण निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर दीर्घोत्तरीमध्ये लिहायचं आहे. बघा पहिला प्रश्न, यूपीआय व त्याचे भारतातील महत्त्व स्पष्ट करा किंवा डिजिटल बँकिंग मागील विविध तंत्रज्ञान स्पष्ट करा. या दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येतं, भरपूर लिहिता येतं, तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न 5वा बघा, हे देखील 6 मार्कासाठी आहे. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. डिजिटल पेमेंटमधील फसवणूक टाळण्याचे उपाय स्पष्ट करा किंवा डिजिटल पेमेंटच्या संरचनेत आरबीआयची भूमिका स्पष्ट करा. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डिजिटल बँकिंग या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर त्याचं PDF क्वेश्चन पेपर जर हवा असेल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयाचे क्वेश्चन पेपर PDF डाउनलोड करता येईल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. सर्व अपडेट, नोट्स, माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.